राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवशी राजकीय वर्तुळातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। कारण शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त खुद्द अजित पवार सहकुटुंब शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले होते। यावेळी अर्धा तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीला गेले होते। दरम्यान राजकारणात इतरही संबंध असतात, तसंच भेटीमध्ये आमची नेहमीप्रमाणेच चर्चा झाली असं वक्तव्य या भेटीनंतर अजित पवार यांनी स्पष्ट केलं। मात्र या भेटीमुळे आत अजित पवार आणि शरद पवार यांचं आता मनोमिलन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। 12 डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात, साहेबांचं दर्शन घेत असतात, शुभेच्छा देत असतात। त्या हेतूने आम्ही सगळे आजोबांना भेटलो, शुभेच्छा दिली, तेवढंच केलं। अजून काय बोलणं झालं का? अजून काय नाही। शेवटी राजकारण हे एका बाजूला असलं पाहिजे, विचार हे वेगळे असले पाहिजेत, वेगळ्या आता झालेत, पण कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे। तर आपण पाहिलं अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी ते शरद पवार यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी पोहोचले। अजित पवारांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं। राजकारणात इतरही संबंध असतात असं अजित पवार यांनी म्हटलंय। आमची नेहमीप्रमाणे चर्चा झाली आणि आज साहेबांचा तर उद्या काकींचा वाढदिवस आहे असं देखील अजित पवार यांनी भेटीनंतर म्हटलेलं आहे। अतिशय दिवसभरातली मोठी घडामोड खरं तर आपण ही पाहतोय। वाढदिवसानिमित्त शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार शरद पवार यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी पोहोचले। सहकुटुंब ते आले होते आणि आमची नेहमीप्रमाणेच आज चर्चा झाली असं अजित पवार यांनी भेटीनंतर म्हटलं। आज साहेबांचा वाढदिवस आहे तर उद्या काकींचा वाढदिवस असल्याचं देखील अजित पवार म्हटलेत। अजित पवार यांनी आज सकाळी शरद पवार यांची वाढदिवसानिमित्त भेट घेतली आणि वाढदिवसानिमित्त शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार पोहोचले होते। दरम्यान राजकारणात इतर संबंधही असतात असं अजित पवार यांनी नमूद केलं। आमची नेहमीप्रमाणेच चर्चा झाली असल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान खरं तर राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आहे। पुन्हा काका पुतण्याचं मनोमिलन होणार का अशा चर्चा, अशी कुजबूज एकीकडे सुरू झालेली आहे। कारण अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। वाढदिवसानिमित्त पूर्वीचा जे काही काळ होता ज्याच्यामध्ये आम्ही सर्वजण कुटुंब म्हणून राजकीय लोक नाही म्हणून पण कुटुंबीय म्हणून आम्ही जे भेटत होतो ते खऱ्या अर्थाने कुटुंब म्हणून चांगली गोष्ट होते। काही प्रमाणात इलेक्शनच्या काळामध्ये भेटता आलं नव्हतं, आता इलेक्शन संपलेलं आहे आणि याच्यात कौटुंबिक संबंध जपण्याची जबाबदारी जर आधीच्या पिढीने तिथे घेतली असेल ती चांगली स्वागत करण्यासाठी। अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीवरून आता संजय राऊत आणि निलेश लंकेंनी भाष्य केलंय। सोडून गेलेले शुभेच्छा देण्यासाठी आले, तसंच राजकीय मतभेद असतात मात्र एकमेकांबद्दल आत्मीयता असतेच असं राऊत आणि लंके यांनी म्हटलेलं आहे। पवार साहेब हे स्वतंत्र राजकारण करणारे व्यक्तिमत्व आहे, पण महाराष्ट्र आणि देशाच्या संदर्भात म्हणा तर पवार साहेबांनी नेहमी देशाला आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन केलेलं आहे। आता जे त्यांचे लोक त्यांना सोडून गेले त्यांच्यावरती अत्यंत वाईट शब्दात टीका टिप्पणी केली, ते शुभेच्छा द्यायला आले असतील तर शुभेच्छा घेतील ते। साहजिकच आहे की साहेबांचा वाढदिवस म्हणल्यानंतर एका परिवारातले आणि सर्व एका परिवारातले असल्या राजकीय मतभेद असू शकतात, पण शेवट माणसाला एकमेकाबद्दल आत्मीयता प्रेम हे असतंच। सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे नेते देखील आलेले आहेत। सर्व येणार आहे, सर्व एका परिवारात राजकारण काही कालखंड एकत्र केले, त्यामुळे एकमेकाबद्दल अटॅचमेंट, एकमेकाबद्दल प्रेम हे असतंच।
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस आहे. दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलंय. सकाळी शरद पवार पक्षाचे खासदार आणि आमदारांनी पवारांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पवारांनी केक कापला. यावेळी शरद पवार यांनी तलवारीनं केक कापला. त्यानंतर केकचा पहिला घास त्यांनी खासदार निलेश लंकेंना भरवला.